मग काय झालं? मुळात प्रश्न एक साधा आणि सरळ आहे. जर हा खटला जो चालला किंवा मी जे काही सांगितलं ते जनतेच्या हितासाठी बोललो. मी या राज्यामध्ये कुठे भ्रष्टाचार होत असेल किंवा भ्रष्टाचारासंदर्भात जर कुठे माहिती मिळत असेल तर मी खासदार म्हणून, शिवसेनेचा नेता म्हणून, एका वृत्तपत्राच्या सामनासारखा संपादक म्हणून हे प्रकरण मी भाजपवाल्यांप्रमाणे दडपलं तर भ्रष्टाचार मोकाट सुटेल. म्हणून आजही माझ्यासारखे काही लोक आहेत, त्या मुलूंच्या नागड्या पोपटल्यासारखं नाही, उठसूट आरोप करायचे, कोणावरही घाणेरडे खोटे, बरं का, आणि मग त्याच भ्रष्टाचारांना परत बाजूला सरकारमध्ये घेऊन बसायचं. हे आमचे धंदे नाहीत. आमच्यासमोर माहिती आली की मीरा भाईंदरमधले एक शौचालय घोटाळा झालेला आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीत. त्या संदर्भात मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अहवालामध्ये काही ठपका ठेवलेला आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेतले तेव्हाचे विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील त्यांनी त्या संदर्भात तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांना, पोलीस आयुक्तांना एक पत्र लिहिलं आहे पुराव्यासह. त्यानंतर तेव्हाचे त्या भागातले आमदार आजही आहेत ते प्रताप सरनाईक यांनी या संपूर्ण शौचालय घोटाळ्याच्या संदर्भात पुरावे देऊन त्याच्या चौकशीची मागणी केलेली आहे. तेव्हा तुमची बेआबरू झाली नाही. तेव्हा कोणी हे जे आहेत लोक की आमची मानहानी झाली हो वगैरे वगैरे, आम्हाला वेदना झाल्या हो असं सांगत कोर्टात गेले नाहीत. या भ्रष्टाचारावर विधानसभेत चर्चा झालेली आहे. विधानसभेत चर्चा झाल्यावर विधानसभेत त्याच्या संदर्भात कारवाईचे आणि चौकशीचे आदेश दिलेले आहेत. म्हणजेच कुठेतरी धूर येतो आहे किंवा पाणी मुरतं आहे. त्या संदर्भात जर आम्ही वक्तव्य केलं तर मानहानी हा प्रकार कसा काय असू शकतो? सर उनका कहना है, मैं बोल रहा हूँ कैसा हो सकता है, मुझे बताइए ना कसं होऊ शकतो. म्हणजे अशा तऱ्हेने आमचा हा गळा दाबण्याचा प्रयत्नच आहे प्रत्येकाचा. बरं, जर तुम्ही आता मला न्यायालयाचा पूर्ण आदर ठाकून बोलतो आहे, न्यायालयाने म्हटलं आहे की याचिकाकर्त्यांच्या मनाला वेदना झाल्या. कशा काय वेदना होऊ शकतात? मग जेव्हा त्यांचे पतिराज खोटे भंपक घाणेरडे आरोप करतात तेव्हा इतरांच्या मनाला वेदना होत नाहीत का? आमच्या मनाला वेदना होतात. इतके सगळे भ्रष्टाचारी ज्यांच्यावर तुम्ही आरोप केलेत, कागद दाखवलेत, अटक करण्यासाठी आंदोलनं केली, ते सगळे तुमच्या पक्षामध्ये बसलेले आहेत, तेव्हा आमच्या मनाला किती वेदना होत असतील. त्याच्यामुळे सगळं जे काय आहे, राहुल गांधीला लोकसभा निवडणुकीपूर्वी अशाच एका खटल्यात शिक्षा ठोठावली मानहानीच्या. आता विधानसभा निवडणुकीच्या आधी मला शिक्षा ठोठावली. न्यायव्यवस्था ही कोणाची तरी रखेल झालेली आहे असं मी म्हणत नाही, अण्णाभाऊ साठेने सांगून ठेवलं आहे. आणि न्यायव्यवस्था ही दबावाखाली आहे. ज्या देशाचे सरन्यायाधीश यांच्या घरी देशाचे प्रधानमंत्री गणपतीला मोदक खायला जातात त्या देशात आमच्यासारख्या लोकांनी न्यायाची काय अपेक्षा करायची? हिंदी में जानना चाहेंगे सर, जिस तरह आपने कोर्ट में हाथ जोड़ के माफी मांगी और ये पहली बार है कि 15 दिन की सजा हुई है, आगे 2.5 साल की सजा हो सकती है. 15 साल की सजा होने दो. ये न्यायालय है, ये न्याय के ये क्या हिंदुस्तान के चीफ जस्टिस है क्या? जिनको सजा देनी थी वो आपके पार्टी में आपको लेकर बैठे हैं. आप कितनी भी सज़ा मुझे दीजिए, मुझे कोई प्रॉब्लम नहीं है. 15 दिन की सज़ा दी है, आप कोर्ट का ऑर्डर पढ़िए. कोर्ट ने ये नहीं कहा है कि मैंने गलत कहा है. कोर्ट ने ये नहीं कहा. कोर्ट ने ये कहा है कि पब्लिक इंटरेस्ट में कहा है. लेकिन वो जो नंगा आदमी है, दिन रात नंगा घूमता है, वीडियो पे मैं देखा, उसकी बीबी को लगता है उसके मन को वेदना हुई है. अपने हस्बैंड को नंगा देखकर वेदना नहीं हुई.
और सर उनका ये कहना है कि आपको सजा नहीं हुई, उद्धव ठाकरे जी को किसी को सजा नहीं हो गई है। ये पूरी न्याय व्यवस्था का संघीकरण हो गया है। आपने कहा चीफ जस्टिस के घर पे, मैंने कहा ना, चीफ जस्टिस के घर में हमारे प्रधानमंत्री लड्डू खाने को जाते हैं प्रसाद का, पूरा देश देखता है। तो कहाँ हमारे जैसे लड़ने वाले लोगों को न्याय कहाँ मिलेगा? हमको तो सजा ही मिलेगी ना। तो पॉलिटिकली वेंडर के तहत हुआ है। आपने कहा राहुल गांधी का भी जिक्र किया कि राहुल गांधी को भी दबाने की कोशिश करने कोण हो, मला हो जाऊ द्या ना, मला जेलमध्ये पाठवायचं त्यांना पाठवू द्या ना। जर आम्ही सत्यासाठी संघर्ष करत असताना जर कोणाला आम्हाला जेलमध्ये पाठवायचं असेल तर आमची तयारी आहे। आम्ही डरपोक आणि गांडून आहे तुमच्यासारखी। या देशाला फार मोठी परंपरा आहे न्याय आणि सत्यासाठी संघर्ष करण्याची, आणि आम्ही त्या संघर्षातले एक शिलेदार आहोत। आपने कहा न्यायपालिका प्रेशर में है, उस प्रेशर के मद्देनजर इस तरह के जो आपने कहा देखिए, न्यायपालिका देश की पूरी तरह से प्रेशर में है। न्यायपालिका का संघीकरण हो गया है। हर पद पर संघ की व्यक्ति बैठी है और बाहर से कोई रिमोट कंट्रोल पे ऑपरेट करता है। इसीलिए तो मैं सच बोल रहा हूँ, मेरे पास एविडेंस है, हमने एविडेंस पेश किए हैं। भ्रष्टाचार के आरोप मेरे से पहले और भी लोगों ने आरोप किए और अखबार में ये सब आए हैं कि नई बात है क्या। लेकिन कातिल किसको बनाया, सज़ा किसको दी? संजय राउत को, क्योंकि वो बीजेपी के भ्रष्टाचार के खिलाफ खड़ा है। वो मोदी और अमित शाह के दोगलेपन के खिलाफ खड़ा है, इसीलिए हमको सजा दी है। आज प्रधानमंत्री का टूर था पुणे के लिए, वो रद्द कर दिया गया। जिस तरह से बारिश हुई वो रीजन, अब बारिश के ऊपर ईडी लगाएंगे। इतना बारिश हो गया और प्रधानमंत्री जी का दौरा रद्द हो गया है, तो शायद बारिश के ऊपर ईडी सीबीआय की जांच हो सकती है। साहेब, एक मराठीत प्रश्न आहे की नाना पटोलेंना काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी सबुरीचा सल्ला दिलाय। जागा वाटप असेल किंवा मुख्यमंत्री पदाबाबत केलेली विधान असतील, हे सगळं आता दिल्ली दरबारी आहे आणि तुम्ही दिल्लीला चाललेला आहात। काही काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींशी तुमचा संवाद होऊ शकतो? काही जागा मी या विषयावरती आता काहीच बोलणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।